नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। आंबेठाण तालुका खेड जिल्हा पुणे येथे तरुणीच्या खून प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने अवघ्या 12 तासात जेरबंद केल्याने पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे। पोलीस तपासात आरोपीकडून या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला आहे। लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेवून आरोपीने हे कृत्य केल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे। प्राची विजय माने, वय वर्ष 21, राहणार आंबेठाण खेड, मूळ इस्लामपूर वाळवा, जिल्हा सांगली असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे। अविराज रामचंद्र खरात, राहणार बहे, तालुका वाळवी, जिल्हा सांगली याला अटक केली आहे। आंबेठाण येथे मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करून खून झाल्याची माहिती रविवारी रात्री 11:15च्या सुमारास पोलिसांना मिळाली होती। प्राची ही सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरण इस्लामपूर या गावची मूळ रहिवासी होती। त्याच भागातील अविराज रामचंद्र खरात याला प्राचीने लग्नास नकार दिला होता। त्यानंतर प्राची ही महाळुंगे पोलीस ठाण्या हद्दीतील आंबेठाण या भागात वास्तव्यास आली होती। सांगली येथून पल्सर दुचाकी घेऊन अविराज प्राचीच्या शोधासाठी आला होता। आंबेठाण येथे आल्यानंतर प्राचीने लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या अविराज रामचंद्र खरात याने आंबेठाण या ठिकाणी गुपचूप रविवारी रात्रीच्या वेळी येऊन प्राचीला घराच्या बाहेर बोलावून गळ्यावर आणि पोटावर धारदार चाकूने वार करून तिचा खून करून पसार झाला होता। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा 3 पोलीस पथकाने घटनास्थळाजवळील आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले। या सीसीटीव्हीत अविराज रामचंद्र खरात हा सांगलीकडे आपल्या मोटरसायकलवरून पळून जाताना दिसला। यानंतर पोलिसांनी आरोपी अविराजला सापळा रचून सांगली कराड सातारा महामार्गावर बेड्या ठोकल्या आहेत। पोलीस तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार आरोपी व खून झालेली तरुणी यांचे 2-3 वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते। नंतर ही तरुणी चाकण येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामाला आली। त्यानंतर तिने आरोपीशी संपर्क तोडला। कंपनीतील एकाशी तिचे प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता। त्यातच तिने संपर्क तोडल्याने व लग्नास नकार दिल्याने आरोपीने तिचा खून केला। ही तरुणी एका खासगी कंपनीत काम करत होती। ती तिच्या मैत्रिणीसह आंबेठाण येथे राहत होती। आरोपी आंबेठाण येथे आला होता। प्राचीशी मोबाईलवर संपर्क केला व तिला बोलावून घेतले। मोकळ्या पटांगणावर त्याने तिला बोलावले। तिचा मोबाईल त्याने हिसकावून घेतला। त्यानंतर तिच्याशी बाचाबाची केली। त्यानंतर त्याने तिच्यावर वार करून तो दुचाकीवरून पसार झाला होता। आरोपी त्याच्या मूळगावी नोकरी करत होता। या संपूर्ण गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे। पाहिला टोकवाडी आणि चास यांचं अंतर तुटलंय पुढापुढे। चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने धरणाच्या 5ही सांडव्याद्वारे भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भीमा नदीवरील चास कडूस टेकेवाडी गावच्या दरम्यान भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून पुलाने धोक्याची पातळी ओलांडली आहे। चास कडूस टेकेवाडी दरम्यान असलेला पूल पाण्याखाली गेला असल्याने अनेक गावांना जाणारी वाहतूक खोळंबली आहे। चास येथील स्मशानभूमीला पाण्याने वेढा घातला असून पाण्याखाली गेली आहे। चासकमान धरणामधून 9350 तर अतिवाहिनीद्वारे भीमा नदीपात्रात 475 क्युसेसने विसर्ग सोडण्यात आला आहे। दरम्यान नदीकाठच्या गावातील ओढे नाले खळाळून वाहत असून तेही संपूर्ण पाणी नदीला येऊन मिळत असल्याने पूल पाण्याखाली गेला आहे। परिसरात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर विसर्गात वाढ होऊ शकते। त्यामुळे पुलावरून कोणीही प्रवास करू नये असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। चास ते कडूस दरम्यानचा भीमा नदीचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे शाळेच्या मुलांना जाण्यासाठी धरणाहून पर्याय मार्ग काढावा लागत असल्याचं स्थानिकांनी कळवले आहे। पाहिला टोकवाडी आणि चास यांचं अंतर तुटलंय पुढापुढे। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भामनेर खोऱ्यात विशेषतः भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने भामा नदीवर 8.14 टीएमसी क्षमता असलेले भामा आसखेड धरण 73.20% भरले आहे। धरणात सध्या एकूण 6.9 टीएमसी पाणी साठा असून एकूण उपयुक्त 5.61 टीएमसी पाणी साठा आहे। मागील वर्षी याच तारखेला धरणात 74.12% इतका साठा झाला होता। म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी धरणात 1% इतका पाणी साठा कमी आहे। मागील वर्षी धरणाच्या 4ही सांडव्याद्वारे पहिला विसर्ग दिनांक 23 सप्टेंबर रोजी सोडण्यात आला होता। आगामी 3 दिवस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। राजगुरुनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली आहे। इमारतीचा स्लॅब खराब झाला असून त्यातून पावसाळ्यात थेंब थेंब पाणी टपकत आहे। ही इमारत पूर्णतः जीर्ण झाली आहे। इमारत परिसरात गवत वाढले असून सरपटणाऱ्या प्राण्यांनी गर्दी केली आहे। रुग्णांना जीव मुठीत धरून आरोग्य केंद्रात यावे लागत आहे। याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे।
भीमाशंकर परिसरात पाऊस सुरू आहे. घोडेगाव ढाकाळे वाडा रस्त्यावर पावडेवाडी घाट रस्त्यावर डोंगराची दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीस बंद झालाय. बांधकाम विभागाने याची दखल घेऊन जेसीबीच्या सहाय्याने दगड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. खेड तालुक्यात जुलै अखेर झालेला समाधानकारक पाऊस खरीप पेरण्यांना नवसंजीवनी देणारा ठरलाय. संपूर्ण पुणे जिल्ह्यातील 83 महसुली मंडळांमध्ये 100% पेक्षा अधिक पाऊस झालाय, तर 15 मंडळांमध्ये 75 ते 100% पावसाची नोंद झाली आहे. खेड तालुक्यात जुलै अखेर एकूण पाऊस 350 मिलीमीटर झाला असून पेरणीची टक्केवारी 211 एवढी असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. खेड तालुक्यातील भात लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आली असून कृषी विभागाच्या अहवालानुसार 29 जुलै अखेर 75% भात लागवडीची कामे उरकल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी यांनी दिली. खरपुडी खंडोबा तालुका खेड येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नंदा दत्तात्रय गाडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर गुलाल भंडाराची उधळण करीत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. राजगुरुनगर बसस्थानकाच्या आवारात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. हुतात्मा शिल्पस्थळाच्या मागील बाजूला गवताचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानक परिसरात चिखल आणि खड्डे यांचे साम्राज्य पसरले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शिरगाव परिसरातील मोरोशी गावच्या स्वस्त धान्य दुकानातून तब्बल 3 महिने होऊनही 40 कुटुंबांना धान्य मिळवणे कठीण होत असल्याचा प्रकार समोर आला. मे महिन्यात येथील कुटुंबधारकांनी तहसीलदार यांना पत्र देऊन आम्हाला जवळच्या शिरगाव येथील स्वस्त धान्य दुकानाशी जोडण्याची मागणी केली आहे. तब्बल 3 महिने होऊनही पुरवठा विभागाने या पत्राची दखल घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. गाव मोरोशी, आम्ही मोरोशीकर ग्रामस्थ जवळजवळ मे महिन्यापासून आपल्याला तहसीलमध्ये अर्ज देतोय की आम्हाला रेशनिंग शिरगाव येथे मिळावा. 3 महिने झाले आम्ही आमचा अन्नधान्याचा कोटा उचललेला नाही, तरी आमची दखल घेतली जात नाही. म्हणून आज आम्ही तहसील कचेरीला भेटायला इथं आलेलो की आमची दखल काय घेत नाही. आम्ही 3 वेळा अर्ज दिलाय तरी सुद्धा आमच्या कुणी चौकशी करत. आम्ही पूर्वी शिरगाव येथे रेशनिंग भरत होतो, तर तिथंच आम्हाला मिळावा याच्यासाठी आम्ही वेळोवेळी आपल्याला कळवलं होतं तहसील मोरोशीत का भरायचं नाही तुम्हाला धान्य? तो ज्या गटाला रेशनिंग दिलेले त्या गटाचा तो गट चालवत नाही, वैयक्तिक व्यक्ती चालवते रेशनिंग. आणि तो माणूस त्या गावात पुन्हा लोकांची समन्मत नाही आणि आम्हाला त्या माणसाला रेशनिंग भरायचं नाही. तो माणूस थोडा राजकीय आहे, लोकांसंग त्याचा व्यवस्थित व्यवहार नाहीये. तंटामुक्ती अध्यक्ष असून सुद्धा गावामध्ये कोणताही तंटामुक्तीचा विचार केला जात नाही. तो फक्त स्वतःचा फायदा पाहतून गोरगरिबांना फुकट त्रास देत राहतो. आजपर्यंत 3 महिने पूर्ण झाले. आजच्या तारखेला अधिकारी एकदाही आमच्या चौकशीला आलेले नाही. अर्ज देतो की अधिकारी आमच्या गावात येतील, आमच्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळतील, पण अधिकारी अद्यापही आमच्यापर्यंत आले नाही. तहसील का आम्ही पहिल्या मे महिन्यात अर्ज दिला होता की आमचं आहे तिथं रेशनिंग आम्हाला मिळावं. ते म्हणजे ठीक आहे, आपण विचार करतो, मी अर्ज दाखल करा. आम्ही अर्ज दिला, पोच घेतली. परत महिनाभरानंतर आम्ही पुन्हा आलो की बाबा आमचं रेशनिंग शिरगावला आलंच नाही. का नाही आलं? मग परत नव्याने अर्ज द्या म्हटले. बरं म्हणलं ठीक आहे. मग म्हणलं यावेळेस तुमच्याकडे तहसीलची लोक येतील चौकशीला, पण ती काय आली नाही. पुन्हा आम्ही तिसऱ्यांदा अर्ज दिले आणि आजही महिना परत 3रा महिना झाला आम्ही पुन्हा आलो इथं खेळलो. 3 महिने झाले आम्ही धान्य उचलत नाही. किती कुटुंब आहेत तशी? 60 कुटुंब आहेत. 4 आणि 5 माणसं म्हणले तरी बघा ना, विचार करणार किती लोक होतात. 10 कार्ड म्हणले तरी 4 म्हणले तरी 40, 120 लोक राहिले. कुटुंबात हा कुणी अडचण बदलला नाही, तर आम्ही आज इथं आलोय तर आम्ही तहसीलदारांच्या तिथं उपोषणालाच आज बसणार आहे. आमचा निर्णय घेतल्याशिवाय आम्ही आधीतून जाणार नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या पुढाकाराने विविध क्षेत्रात नेतृत्व करणारे महिलांसाठी 1 दिवसीय भाषण कला आणि नेतृत्व गुण विकास कार्यशाळा राजगुरुनगर येथे संपन्न झाली. शब्दगाथा अकॅडमी आणि शरद बुट्टे पाटील मित्र परिवाराने या कार्यशाळेचे नियोजन केले होते. कार्यशाळेमध्ये 85हून अधिक प्रमुख महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध गावच्या सरपंच, पोलीस पाटील, महिला स्वयंसहायता बचत गटासाठी काम करणाऱ्या सीआरपी, वकील, शिक्षिका यांचा यामध्ये समावेश होता. पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेल्याने खेड तालुक्यातील निसर्ग चांगलाच बहरलाय. पावसाळा म्हटलं की निसर्गाची सफर करायला पर्यटकांची पावले आपोआप घराबाहेर पडतात. त्यातही निसर्ग पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर खेड तालुक्याच्या पश्चिम भागाहून सुंदर दुसरी जागा नाही. सह्याद्रीच्या डोंगररांगा, मोठमोठे धबधबे, 3 धरणे, प्राचीन मंदिरे आणि हिरवाईने नटलेला प्रदेश, धुक्याने वेढलेली गावे, हिरवा शालू नेसलेली धरणी अशी निसर्ग सौंदर्याची खाण म्हणजे खेड तालुका आहे. हा भाग निसर्गवेड्या पर्यटकांना हमखास भुरळ घालतो आहे.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसारासाठी विश्वास नांगरे पाटील यांच्या मनमे हे विश्वास या आत्मकथनाच्या 75 प्रतींचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली। थोरल्या पादुका मंदिरात माऊलींचे पालखी सोहळ्याचे माऊली माऊली नाम जयघोषात स्वागत करण्यात आले। पंढरपूरवरून परतीच्या प्रवासात आळंदीकडे सोहळा हरिनाम गजरात पोहोचत आहे। चाकण शहरात पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या महामार्गावर वाढलेल्या रहदारीच्या तुलनेतील अरुंद रस्ते व त्या रस्त्यावर उभी असणारी दुचाकी व चारचाकी वाहने, बेकायदा प्रवासी वाहतूक यामुळे सतत वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे। या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास प्रवासी, वाहन चालक, रुग्णवाहिका चालक यांना सहन करावा लागत आहे। रुग्णवाहिकांना या कोंडीत कित्येक वेळ अडकून पडावे लागत असल्याने अपघातातील रुग्णांच्या जीवाला धोका होत आहे। चाकणमधील एकूणच कोंडी याबाबत काय उपाययोजना करायला हव्यात याबाबत सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी पुणे लाईव्हसोबत बोलताना नेमकं काय सांगितलंय पाहूया। माझं नाव काशीनाथ रामचंद्र साळवी, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग, पुणे। पोलीस खात्याचा असा अनुभव आहे की पोलीस खात्याने तसेच नॅशनल हायवेच्या डिपार्टमेंटनी आणि नगरपालिका या सर्व खात्यांनी जर समन्वय ठेवून वाहतुकीबद्दल जर उहापोह केला तर ट्रॅफिक सुरळीत व्हायला वेळ लागणार नाही। प्रमुख कारण काय काय दिसत तुम्हाला? वाहतूक कोंडीची प्रमुख कारणं म्हणजे बेशिस्त वाहतूक। उदाहरणार्थ MIDC मध्ये जे मोठे मोठे वाहनं आहेत, कंटेनर आहेत ते, आणि चौकामध्ये अलीकडच्याच बाजूला ज्या प्रत्येक चौकामध्ये ज्या रिक्षा वगैरे थांबलेल्या असतात त्या रिक्षावाल्यांनी व्यवसाय करू नये असं आमचा कुणाचाच हे नाही, परंतु त्यांनी क्यू सिस्टीममध्ये जर हे सुरळीत केलं तर त्यांचा पण धंदा होईल आणि प्रवाशांची, इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची पण जाण्याची सोय होईल। बरं, आता इथल्या वाहतूक कोंडीला वाहतूक पोलीस प्रशासन किती जबाबदारी असं वाटतं तुम्हाला? आता तसं पाहिलं तर चौकामध्ये जे वाहतूक पोलिसांच्या मार्फत मोठे मोठे डिवायडरमध्ये काढून टाकलेले आहेत की वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून, परंतु त्याचा असा वाहतूक हे वाहनं गैरफायदा घेतात। त्या कंटेनर सर्व्हिस रोडलाच उतरतात मोठे मोठे आणि पूर्ण रस्ताच बंद करून टाकतात। त्यामुळं तो फ्लो तसाच पुढे जाण्यासाठी तळेगाव चौकात ज्या रिक्षा थांबतात त्या पण तशाच त्यांनी त्या कुठेतरी लांब अंतरावर त्यांचा स्टॉप नेला पाहिजे। राजकीय अनास्था या सगळ्या वाहतूक कोंडीला कारणीभूत आहे असं काय वाटतं का तुम्हाला? राजकीय अनास्था आहे त्याचं महत्त्व एवढंच आहे की त्यांनी राजकीय लोकांनी पण त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे। आता केंद्र सरकारची भूमिका तुम्हाला कशी वाटते? कारण मोशीपर्यंत वाहतूक एकदम व्यवस्थित आहे, इथून पुढे चांडोलीच्या पुढे गेलं की तिथूनही मोठे मोठे हायवे आहेत, पण जे वाहन उद्योगाची पंढरी, भारताचं डेट्रॉइट म्हटलं जातं ते चाकण MIDC, इथंच हा वाहतूक कोंडीचा प्रश्न असंच ठेवून इथल्या इंडस्ट्रीवरती त्याचा विपरीत परिणाम व्हावा असं थेट राज्यकर्त्यांचं धोरण आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, काय माहिती झाले हे जर आपल्याला असं त्याच्याबद्दल काय बोलता येणार नाही, परंतु आता ह्या भागातले जे नेते मंडळी किंवा आमदार खासदार ह्या लोकांनी पण त्या गोष्टीवर असं का होतंय आमच्या भागापुरतं याचा उहापोह करून पाठपुरावा केला पाहिजे केंद्राकडे। शिवप्रतिष्ठान पालखी सोहळ्याचे मंगळवार 30 जुलै 2024 रोजी चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यात टाळ, मृदुंग व ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर चाकण औद्योगिक भागात मंगळवारी 30 जुलै 2024 रोजी अशी वाहतूक कोंडी झाली होती। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।